श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण धन व समृद्धी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी काही उपाय करायचे आहेत. ते कोणते उपाय आहेत हे आज आपण पाहणार आहोत. हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करा, त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते व आपल्याला भरभरून आशीर्वाद देते व आपल्या घरात पैशाची कमतरता अजिबात राहत नाही. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला सर्वांना तर असं वाटतं की धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ, पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते, तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते. आज आपण शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठीचे काही उपाय पाहणार आहोत. कोणते आहेत ते उपाय? चला तर मग पाहूया. संध्याकाळी गोधूली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे. दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते व आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. आता घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. ती स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत, काही 11 नियम आहेत. ते आता आपण पाहणार आहोत. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो, हे तर सर्वांना माहीत असेलच. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे मात्र गरजेचे आहे. घरात जर मीठ सांडले तर मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही खाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडून देऊ नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधी कळत नकळत आपण काही गोष्टी कोण अचानक आलं तर ते त्यांनी मागितली तर आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. पण काही अशा गोष्टी आहेत ज्या सायंकाळच्या वेळेस कुणालाही द्यायच्या नाही. कोणत्या आहेत त्या गोष्टी? सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत. मीठ, झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. या तिन्ही वस्तू तुम्ही दुसऱ्यांना जरी आले सायंकाळच्या वेळेस तर डायरेक्ट नाही म्हणून सांगायचं. तर ह्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ नका. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. सूर्य मावळल्यानंतर घरात कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत अजिबात टाकू नये. 6च्या आत सर्वांनी झाडून काढून घ्यावे, म्हणजे कचरा टाकायचा प्रश्न येत नाही. आणि सर्वांनी ही विशेष काळजी घ्या की 6 नंतर झाडून काढायचा नाही आणि कोणताही कचरा घरातला कचरा कुंडीत फेकायचा नाही. आणखीन काही सोपे उपाय आहेत. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे अजिबात ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचा मार्ग मोकळा होतो. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावरती प्रसन्न होते. तसेच महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केल्यामुळे आपल्यावरील पितृदोषही कमी होतो. त्यासाठी काय करायचे आहे त्याच्यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ बनवेल, तर तो तुम्ही पहा. त्याची सविस्तर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये व्हिडिओ बनवा असं सांगा, तर मी त्याच्यावरती उसाच्या रसाने कसा अभिषेक करायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेल. आपण आपल्या हातांची, पायांची नखे कधीही काढत असतो तर ती मंगळवारीच काढावी. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा.
मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर त्या घरात सकारात्मकता राहते आणि घरातील सर्व आनंदी वातावरण राहते. तसेच आपल्या घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील. घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवावे. घरी सारखंच शिव्यागाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. घरात सारखंच कटकट करणे, शिव्या शाप देणे या सर्वांमुळे सुद्धा लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही. त्यामुळे घरातले वातावरण जेवढे आनंदी आणि पॉझिटिव्ह ठेवता येईल तेवढे आपण ठेवावे. या सर्व उपायांबरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. तसेच दररोज करावयाचा उपाय म्हणजे रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवावे. त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आवाहन करावे. काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कमी पडू देत नाही. तसेच शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. असे लक्ष्मी प्राप्तीचे छोटे छोटे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ शकतो. तुमची लक्ष्मी स्थिर राहू शकते व घरातील सर्व मंडळी आनंदी राहू शकतात. तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.